होळीनिमित्त बच्चू कडूंनी भिंतीवरती जनतेचे प्रश्न लिहिलेत आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अमरावतीच्या कुरळ पूर्णा येथील घराच्या भिंतीवर त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांचे काही प्रश्न लिहून ठेवलेत। भिंतीवरती प्रश्न लिहिण्यापाठीमागे बच्चू कडूंची नेमकी काय भूमिका याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय प्रणय निर्वाण यांनी। आज धुलीवंदन आहे आणि या धुलीवंदन निमित्त आमदार बच्चू कडू काहीतरी दरवर्षी नवीन उपक्रम हाती घेत असतात। मागील वर्षी त्यांनी जिल्हा परिषदेची शाळा रंगवली आणि यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक आली मुद्द्यावर बोला हा नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला आणि याची सुरुवात बच्चू कडू यांनी स्वतःच्या घरापासून केलेली आहे। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांचे जे ज्वलंत प्रश्न आहे ते त्यांनी आपल्या भिंतीवर लिहिलेले आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहे। हो, काय सांगाल, काय उपक्रम आहे आणि सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून केली? खरं तर माझ्यासाठी, कोणत्याही नेत्यासाठी प्रत्येक नेत्यानं आपापल्या घराच्या भिंतीवर हे लिहिलं पाहिजे आणि ज्याचे मतं आम्ही घेतो त्याला आम्ही वाटेवर टाकू नये, वाऱ्यावर टाकू नये। जाती धर्माचे मुद्दे तयार करून जातीच्या नावानं मतं घेणारी आम्ही पाहतोय काही औलाद आता निर्माण व्हायला लागली आहे। धर्माचे, जातीचे झेंडे तयार करून आणि मूळ मुद्द्यापासून आम्हाला दूर ठेवत आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय निवडणूक आली मुद्द्यावर बोला। मग मुद्दे काय आहे तर स्वामीनाथन आयोग गेल्या 25-30 वर्षापासून काँग्रेसनं स्वीकारला नाही, भाजपनं हात लावला नाही आणि 50% नफा धरून जो भाव काढायला पाहिजे तो काढला गेला नाही काढत तर मग आमचं असं आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमधून करा, म्हणजे जेणेकरून मजुरीचा खर्च कमी होईल आणि उत्पादनात वाढ होईल। ते पण सरकार करत नाही। घरकुलाचे प्रश्न तसेच आहे, तिकडे 2.5 लाख, गावात 1.25 लाख पेपर फुटी तुम्ही पाहतोय का? जेव्हा शेतकऱ्याचे मुलं पेपर द्यायला जातं तेव्हा पेपर फुटीचे प्रकरण खूप जास्त वाढत आहे। म्हणून पेपर फुटीचा कायदा करावा, युवासाठी चांगलं धोरण निर्माण केलं पाहिजे सरकारनं। आणि दिव्यांगांना जे आपण पाहतो आहे का दिव्यांगांचा 3,000 रुपये महिना करावा आणि केंद्राच्या राज्याच्या बजेटमध्ये 5% निधी हा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात यावा। शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांचं स्वतंत्र वित्त महामंडळ तयार करावं। हे मुद्दे घेऊन आता आम्ही जनतेसमोर आणि नेत्यांसमोर जाऊ। हे होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, ABP माझा, कुरळ पूर्णा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।